सरेंडर हो रे असं येऊन बाहेर सांगते, त्याचा काय उपयोग? तुम्हाला सरेंडर करावंच लागणार. सरेंडर कशाला? पोलीस जाऊन पकडतील ना. खरं तर त्यांचं काम एकच आहे की आका उठो, ते तर चप्पल घालीत नाहीत. आका पटकन गाडीत बसा आणि बिगर चप्पलाचे लवकर तिथं जा, हजर व्हा. नवीन कंपनी आला त्यांना ढॅंग ढेश करून फिरवती मागायची, असे काही शब्द आहेत या लोकांचे. कट्टा, घोडा, सोडा, काय जे नावं असतील. 1 कोटी एका वेळी बघितलेच नाही, आई शपथ बघितले नाही. मला 2 आया, दोन्ही आयाची शपथ. हे राहू नाही तर नाही राहू, आम्ही आहेत ना. आम्ही आहेत ना. चने फुटाणे राळे. हा, पोलीस दल आहे. पोलीसची मी जिंदगीत कधी तक्रार करत नाही. किती राग आला तर फक्त बोलणार आणि 1 मिनिटात सोडून देणार. कारण पोलीस असते, पोलीस मदतच करते. आमची पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आणि एवढा मोठा खामक्या गृहमंत्री असल्यावर काय अवकात आहे हो? कोण आहे गृहमंत्री? बिग बॉस आहेत. माझा प्रश्न, भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर अधिकृत जे शस्त्र परवाने ज्यांच्याकडे गेले त्याच्याविषयी तुम्ही मुद्दा मांडलाय, त्यांची तपासणी व्हावी. मात्र बीड जिल्ह्यात असं दिसतंय की अनेकांकडं ज्यांच्याकडे परवाने नाहीत अशांकडे आहेत, गावठी कट्टे आहेत, शस्त्रास्त्र आहेत, त्यांच्याबद्दल कशाबद्दल? माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी मागणी करणार आहे की हे आर्म ॲक्टचं जे तरतुदी आहेत ह्या कडक करणं गरजेचं आहे. ज्याच्याकडं इल्लिगल कट्टा, काय म्हणतात ते आपल्याला माहीत नाही, कट्टा, हथियार, अजून काय, घोडा, असे काही शब्द आहेत या लोकांचे. कट्टा, घोडा, सोडा, काय जे नावं असतील, हे वापरणाऱ्या लोकांना सजा कमी आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळं 7 वर्ष पेक्षा कमी सजा असलेले जे कलम आहेत त्या कलमामध्ये फक्त नोटीस देऊन आरोपीला सोडावं लागतं. ह्या ज्या तरतुदी आलेल्या आहेत या तरतुदीमुळं तुम्हाला सांगतो हे लोक मोकाट सुटत आहेत. म्हणून आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा एक स्वतंत्र कायदा करावा. जे लोक कोणी हे घोडा, कट्टा, ते म्हणजे घोडा, कट्टा किंवा ते इल्लिगल पिस्तूल हे जे वापरतात, हे बाहेरून विक्री होते, तर हे लोकांना पकडून या लोकांना साथ, आणि जर हे संघटित गुन्हेगारी पद्धतीने करत असतील तर यांच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे. याचे लिंकेज मला वाटतं इंदोरपर्यंत जातात. आमच्या जे कानावर येतं ते, तर अशा लोकांना 7 वर्षापेक्षा अधिक सजेचे कलम लागावीत, म्हणजे हे दुकान बंद होईल. कुठलाही अवैध धंदा म्हणलं की त्यात अर्थकारण येतं. बीडचं हे अर्थकारण कशा पद्धतीने, किती मोठी उलाढाल होते या सगळ्याच्या माध्यमातून? बीडचं अर्थकारण राखेत झालं, बीडचं अर्थकारण वाळूत झालं, बीडचं अर्थकारण नवीन कंपनी आला त्यांना ढॅंग ढेश करून फिरवती मागायची किंवा काय म्हणतो ते आपल्याला खंडणी मागायची, त्याच्यामध्ये आलं. बीडचं अर्थकारण, इथं पहिले एक SP होते, ते महादेव ॲपचा मोठा घोटाळा आहे. मी त्या दिवशी सांगितलं 9 अब्ज. अरे बाबा, मी माझ्या आयुष्यात अजून 5व्यांदा आमदार आहे. 1 कोटी एका वेळी बघितलेच नाही, आई शपथ बघितले नाही. मला 2 आया, दोन्ही आयाची शपथ. मला माझी थोरली आई वारली, दुसरी आई माझी जिवंत आहे. मी माझ्या राहिलेल्या आईची शपथ घेतो बाबा. परंतु मी 1 कोटी रुपये 1 खाट्या बघितले नाही. आणि हे इतकाले पैसे आणि इतकाले आकानीचं आणि ह्यांच्या जमिनी 150 एकर 200 एकर, आणि प्रॉपर्टी अटॅचमेंट झालं पाहिजे की आकाच्या बरोबर जमिनीमध्ये कोणाचा हिस्सा आहे हे उघडं होईल. खंडणीचा तुम्ही बोललात, खंडणीमध्ये अशाच पद्धतीने वाल्मिकी कराड आरोपी आहेत, त्यांच्याबद्दल वेगळ्या चर्चा आहेत, ते सरेंडर होणार आहेत का? अशी वेळ आली की ते सरेंडर होतील असं वाटतं? पोलीस दल जे आहे आमचं, पोलीस दल आहे जोपर्यंत. आणि मी पोलिसांच्या बाबतीत कधीच साशंक असू शकत नाही. 26/11 हा पट्ट्या तिथं होता, त्यावेळेस साळसकर, कामठे, बरं का, आमचे जे माणसं गेले ना, ओंबाळे, एक कॉन्स्टेबल, ज्या दिवशी त्यांनी अजमल कसाबच्या AK-47च्या पुढं 303ची बंदूक घेऊन लढताना मी पाहिलेले, त्या दिवसापासून पोलिसावर आपला विश्वास. पोलीसची मी जिंदगीत कधी तक्रार करत नाही. किती राग आला तर फक्त बोलणार आणि 1 मिनिटात सोडून देणार. कारण पोलीस असते,
पोलीस मदतच करते. आमची पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आणि एवढा मोठा खामक्या गृहमंत्री असल्यावर काय अवकात आहे हो? कोण आहे गृहमंत्री? बिग बॉस आहेत. हे माझा प्रश्न असा होता की बॉस बोलत नाहीत, काम काय करून दाखवते. असं नेमकं काय झालंय की ते असं चर्चा करतायत की सरेंडर होणार, काय नेमकं? काय संबंध सरेंडर होण्याचा? तुम्हाला सरेंडर करावंच लागणार. सरेंडर कशाला? पोलीस जाऊन पकडतील ना. फार जवळ गेले असताना पोलीस मग आता म्हणते नाही हम सरेंडर हो रे, असं येऊन बाहेर सांगते. त्याचा काय उपयोग नाही. त्यांचा उल्लेख तुम्ही आकांची आका असं करता, ते धनंजय मुंडे आज नाही, मी अजून त्यांचा उल्लेख केला का? फक्त आखांचे आका म्हणलं. ठीक आहे, धनंजय मुंडे इतर कोणी पॉलिटिकल बोललं, मी या बाबतीत पॉलिटिकल बोलत नाही. मला अजून त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. कदाचित ही शक्यता त्यांचं काम आहे ना जाऊन भेटणं. हे खरं तर त्यांचं काम एकच आहे की आका उठो. ते तर चप्पल घालीत नाहीत आका. पटकन गाडीत बसा आणि बिगर चप्पलाचे लवकर तिथं जा, हजर व्हा. हे कोणी सांगायला पाहिजे? आकाच्या आकाने. पण एका जबाबदार मंत्र्यांनी तर राहिलं पाहिजे असं वाटतं जिल्ह्यामध्ये जेवढं सगळं घडताना. ते राहू नाही तर नाही राहू, आम्ही आहेत ना. आम्ही आहेत ना. चेने फुटाणे राळे, हा आम्ही आहेत. ओके.